Good morning, student, and once again welcome to the class. Now, today started story writing. तर आपल्याला स्टोरी रायटिंग बघायची आहे. स्टोरी रायटिंग बघताना आपल्याला काही पॉईंट्स आहे, काही गोष्टी आहे त्या लक्षात ठेवाव्या लागतात. जसं फर्स्ट आहे, जेव्हा तुम्हाला एखादा असा पॉईंट दिलेले असते आणि त्या पॉईंटवरून काय करायची असते, स्टोरी तयार करायची असते. तर तो जी आउटलाईन आहे ते तुम्हाला पूर्ण पहिले काय करायची आहे, वाचून घ्यायची आहे, रीड करायची आहे चांगली केअरफुली. आणि नंतर आपण जेव्हा स्टोरी लिहितो तेव्हा ती नेहमी पास्ट टेन्समध्ये लिहावी लागते. जरी त्याचा आउटलाईन ही प्रेझेंट टेन्समध्ये असली तरी तो आपल्याला त्याचा काय करावा लागते, जो टेन्स आहे तो चेंज करावा लागतो. जसं आता टेल असेल तर आपण त्या ठिकाणी टोल्ड लिहितो. त्याचप्रमाणे जे भूतकाळात आपण जी पास्ट टेन्समध्ये स्टोरी लिहितो तेव्हा आपण वॉज किंवा वेअर याचा उपयोग करतो आणि व्हर्बच्या तिसऱ्या रूपाचा उपयोग करतो. आणि कोणत्याही गोष्टी जेव्हा आपण स्टार्ट करतो लिहायला तेव्हा आपल्याला एक सेंटेन्स जी आहे मेन ते लक्षात ठेवावं लागते. एकतर वन्स देअर वॉज किंवा वन्स अपॉन अ टाईम. वन्स देअर वॉज किंवा वेअर लिहू शकता किंवा वन्स अपॉन अ टाईम. हे सेंटेन्स तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं स्टोरी रायटिंग करताना. आणि त्यामध्ये नेहमी आपल्याला टू बीची रूपं म्हणजे वॉज वेअर किंवा देअर्स याचा यूज करावा लागतो. आणि जेव्हा आपली ही स्टोरी पूर्ण रायटिंग होते तेव्हा स्टोरी पूर्ण रायटिंग झाल्यानंतर त्याच्यावर काय लिहायचं असते, एक टायटल द्यायचं असते की ही स्टोरी कशावर आधारित आहे आणि ही स्टोरी कोणाची आहे, म्हणजे कोणती. ते एकदा आपण हे जे पॉईंट्स रीडिंग केले तर त्या पॉईंट्सवरून आपल्याला लक्षात येते की ती स्टोरी कोणाची आहे किंवा मेन म्हणजे त्या स्टोरीचं टायटल काय येऊ शकतं. तर नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट फर्स्ट स्टोरी रायटिंग. इथं बघा पॉईंट दिलेले आहे. डॅश 4 cows lived in a jungle, डॅश fast friend, always together, डॅश lived in peace, fought the enemy unitedly, a tiger and I dash not dare to attack dash as they were united, dash cows fell out went separately, the tiger dash the opportunity dash killed the cows dash ate them dash. तर हे काय एक छोटंसं पॉईंट्स दिलेले आहे आणि या पॉईंट्सवरून आपल्याला काय करायची आहे, ही स्टोरी रायटिंग करायची आहे. तर हे एक तुमच्यासाठी स्टोरी कसं लिहायचं आहे ते एक सॅम्पल आहे. तर सुरुवातीला बघा ही स्टोरी लिहिल्यानंतर इथं काय येते, सुरुवातीला आपण याला काय देत असतो, स्टोरीला टायटल देत असतो. मग याचं टायटल येते. तर त्याआधी आपल्याला टायटलसाठी ही जागा सोडून द्यायची आहे किंवा जर तुम्हाला हे पॉईंट लक्षात आल्यानंतर जर योग्य टायटल सुचलं तर ते टायटल लिहून घ्यायचं. टायटल काय आलं, द काऊ अँड द टायगर. कारण की काऊ आणि टायगर या दोघांचेच नाव आले म्हणून ते काऊ अँड द टायगर असं त्याचं टायटल आहे. वन्स अपॉन अ टाईम घेतलं. सुरुवातीला जेव्हा आपण स्टोरी रायटिंग करतो तेव्हा वन्स अपॉन अ टाईम 4 cows lived in a jungle, दे वेअर फास्ट फ्रेंड. काय होते, एका वेळची गोष्ट आहे की एका जंगलामध्ये 4 काऊ राहत होत्या आणि ते खूप चांगले मित्र होते. दे वेअर ऑलवेज टुगेदर, ते नेहमीच बरोबर राहायच्या. दे लिव्ड इन पीस, ते खूप शांततेने राहत होते. इफ एनी वाईल्ड ॲनिमल एव्हर अटॅक देम, ऑल द 4 ऑफ देम फॉट द एनिमी युनायटेडली अँड ड्रिव्ड हिम अवे. तर ते एकत्र राहत असल्यामुळे जर कोणी जर वाईल्ड ॲनिमलनी जर त्यांच्यावर अटॅक केला तर त्या 4ही जणी जाऊन त्याच्याशी फाईट करायच्या एखाद्या शत्रूप्रमाणे. आणि ते फाईट करत असताना त्यांची युनिटी म्हणजे एकता जी होती ती एकता खूप चांगली होती. त्यामुळे ते त्यांच्यासोबत फाईट करून त्यांना पळून लावत होती. अ टायगर हॅड ॲन आय ऑन दीज काऊ, टायगरचा खूप वेळपासून त्यांच्यावर काय होता, डोळा होता. बट ही डिड नॉट डेअर टू अटॅक देम ॲज लाँग ॲज दे वेअर युनायटेड. परंतु तो त्यांच्यावर अटॅक करू शकत नव्हता कारण त्यांची युनिटीच खूप होती. खूप वेळपर्यंत ते एकत्रच होत्या म्हणून तो त्यांच्यावर काय करू शकला नाही, अटॅक करू शकला नाही. द काऊ फेल आउट वन डे, जेव्हा एक जी गाय होती ती खाली पडली एका दिवशी. इच वन वेंट सेपरेटली हर ओन वे, आणि ती एकटीच रस्त्याने चालू लागली होती. नाऊ द टायगर हॅड द ऑपॉर्च्युनिटी दॅट ही वॉज लुकिंग फॉर,
ही killed the cows one by one and ate them up. तर काय केली, जेव्हा एक काऊ त्याच्यामधली युनिट म्हणजे त्या चौघीजणीचा मेळ होता, त्या चौघांमधून एक काऊ एकटी पडली होती. त्यामुळे ती रस्त्याने एकटीच चाललेली होती. तर त्या रस्त्यामध्ये तो टायगर आला आणि त्याला संधी मिळाली की आता ही एकटीच आहे, तर आपण हिला किल्ड करून खाऊ शकतो. त्यामुळे तो एकामागून एक अशीच काऊ त्यांनी काय केली, मारून टाकली, किल्ड केली आणि त्यांना खाऊन घेतलं. तर ही झाली स्टोरी द काऊ अँड द टायगरची. आणि त्याच्यातून मॉरल काय निघालं, तथ्य काय निघालं की युनिटी इज स्ट्रेंथ. म्हणजे युनिटी ही स्ट्रेंथ, म्हणजे एकी ही काय एकतेचे बळ आहे. त्यामुळे युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आपण म्हणजे एकी करून राहायचं आहे, तर त्याच्यामध्ये विभागणी पाळायची नाही, तर एकीकडून राहायचं. ही झाली तुमच्यासाठी एक स्टोरी रायटिंगचं सॅम्पल. आणि तुम्हाला परत मी एक स्टोरी रायटिंग अजून पुन्हा सॅम्पल म्हणून देत आहे. अ हंग्री फॉक्स सॉ अ क्रो विथ अ पीस ऑफ मीट इन इट्स बीक. फॉक्स थॉट ऑफ अ प्लॅन, प्रेज द क्रो, द डॅश, द क्रो लिसन डॅश, फेल्ट व्हेरी हॅपी डॅश, फॉर रिक्वेस्टेड द crow to sing a song dash, foolish crow very pleased dash, began to sing dash, the piece of meat fell down dash, fox pick up dash, ran away. तर हे तुम्हाला पॉईंट्स दिले आणि या पॉईंट्सवरून स्टोरी तयार करायची. आता लक्षात आलं असेल तुम्हाला की स्टोरी कशी करायची. तर ते तुम्ही आता मी फक्त तुम्हाला हे रीडिंग करून देते आणि हे तुम्हाला राईट करायचं आहे. आणि एक स्टोरी तुम्हाला होमवर्कसाठी आहे. अ फॉक्स, टायटल काय दिलं, द फॉक्स अँड द क्रो. कारण की याच्यामध्ये फॉक्स आणि क्रो या दोघांचेच नाव आले म्हणून त्याच्यावर फॉक्स अँड द क्रो हे टायटल लिहिलं. आणि सुरुवातीचं वन्स अपॉन टाईम किंवा अजून कोणतं असं सेंटेन्स लिहिला आणि मधातला जो पॅराग्राफ चांगला लिहिला आणि एंडिंगचा चांगला केला तर मार्क चांगले मिळतात. अ फॉक्स वन्स सॉ अ क्रो फ्लाय ऑफ विथ अ पीस ऑफ मीट इन इट्स बीक अँड सेटल ऑन अ ब्रँच ऑफ अ ट्री. तर एक फॉक्स होता आणि त्यांनी बघितलं की क्रो काय करत आहे, फ्लाय करत आहे आणि त्याच्या तोंडामध्ये मीठ मीन्स एक मासाचा तुकडा आहे आणि तो मासाचा तुकडा घेऊन एका झाडाच्या ब्रँचवर, फांदीवर बसलेला आहे. दॅट्स फॉर मी ॲज आय एम अ फॉक्स, सेड मास्टर रेनॉल्ड्स अँड ही वॉक अप टू द फूट ऑफ द ट्री. तर तो काय म्हणू लागला मग त्याला पाहून की हे काय आहे, माझ्यासाठी आहे. म्हणजे फॉक्स म्हणू लागला स्वतःला की हे काय आहे, त्याच्या तोंडातलं जे मांस आहे ते माझ्यासाठी आहे. आणि तो तिथं हळूहळू काय केला, चालत गेला त्या झाडाजवळ. गुड डे मिस्ट्रेस क्रो, ही क्राईड. तो काय म्हणाला, हाऊ वेल यू आर लुकिंग टुडे, हाऊ गॉसी युअर फिदर्स, हाऊ ब्राईट युअर आई, आय फील शुअर युअर वॉइस मस्ट सरप्रास दॅट ऑफ अदर बर्ड्स जस्ट ॲज युअर फिंगर डज. तर काय म्हणू लागलं, त्या झाडावर जो क्रो बसलेली होती, क्रोच म्हणजे, तर तिची तो वाहवाही करू लागला की आज तू खूप छान दिसत आहे, तुझे जे फिदर आहे ते सुद्धा खूप ग्लॉसी आहे आणि तुझे जे डोळे आहे ते सुद्धा खूप ब्राईट आहे आणि मला आशा आहे की तुझा जो आवाज आहे तो सुद्धा खूप चांगला असेल तुझ्या अदर बर्ड्सपेक्षा, तुझ्या अदर मित्रांपेक्षा. त्यामुळे आणि तुझी जी फिगर आहे ती खूप सुंदर आहे. लेट मी, अशी त्याची काय करू लागला, तो वाहवाही करू लागला. लेट मी हिअर बट वन सॉन्ग फ्रॉम यू दॅट आय मे ग्रेट यू ॲज द क्वीन ऑफ बर्ड्स. आणि मी ऐकलं आहे की तू खूप छान गाते आणि तू ते गाण्याची काय आहे, क्वीन ऑफ बर्ड्स म्हणजे या सगळं पक्षामधली तू काय आहे, राणी आहे. द क्रो लिफ्टेड अप हर हेड and began to saw her best, but the moment she opened her mouth, the piece of meat fell to the ground, only to be snapped up by Master Fox. तर अशी वाहवाही केल्यानंतर मग तिला राव येणार म्हणून तिने काय केलं, पुढचं सेंटेन्स बोलण्यासाठी किंवा गाणं म्हणण्यासाठी तिने
डोकं तर हलवलंच, परंतु मग काही शब्द बोलण्यासाठी तिने जेव्हा तोंड उघडलं तेव्हा तिच्या तोंडात जो मांसाचा मांस होता, मांसाचा तुकडा होता, तो एकदम तोंडातून पडून खाली पडलेला होता जमिनीवर. आणि त्यामुळे जो मास्टर फॉक्स होता, तो मास्टर फॉक्सने काय केलं, ओनली टू बी स्नॅप अप बाय मास्टर फॉक्स, फक्त खाली पडल्यामुळे मग तो काय केला, त्यांनी उचलला. दॅट विल डू सेड ही, मला हेच पाहिजे नव्हतं असं तो म्हणाला. दॅट वॉज ऑल आय वॉन्टेड इन एक्सचेंज फॉर युअर मीट. आय विल गिव्ह यू अ पीस ऑफ ॲडवाईस फॉर द फ्युचर. डू नॉट ट्रस्ट फ्लॅटर्स. तर काय केलं, तिच्या तोंडातून जो मांसाचा तुकडा पडला तो उचलला त्यांनी आणि तो तिथून रॅन अवे केला. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, कोणाचाही एखादं जर आपल्याला दुसऱ्याला ॲडवाईस द्यायची आहे, काही द्यायचं आहे फ्युचरमध्ये, तर लक्षात ठेवायचं की डू नॉट ट्रस्ट फ्लॅटर, म्हणजे जे आपली वाहवाही करते त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि मॉरल काय येते, वी शुड ऑलवेज बिहेवियर ऑफ फ्लॅटर्स, म्हणजे जे वाहवाही करणारे लोक राहते त्यांच्यापासून आपण बिहेवियर में सावध राहायला पाहिजे. अँड नेवर ट्रस्ट एनीवन ब्लाइंड, आणि डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. तर ही झाली स्टोरी. आणि एक तुम्हाला काय आहे, एक स्टोरी तयार करायची आहे जी पॉईंट्सवर आहे. तर ही पॉईंट्स दिलेले आहे मी, तर ही स्टोरी तुम्हाला करायची आहे HWमध्ये. नाव आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण आता रायटिंग डायलॉगसुद्धा घ्यायची आहे. सो रीता रायटिंग डायलॉग मीन्स दोन व्यक्तीमध्ये संभाषण साधणे. रीता वॉन्ट्स प्ले, तर फर्स्ट बघा, प्ले गोईंग विथ हर फ्रेंड, शी आस्क हर मदर फॉर परमिशन, कन्स्ट्रक्ट अ डायलॉग बिटवीन बोथ ऑफ देम. तर आई आणि मुलीचं हे एक कन्स्ट्रक्शन आहे, डायलॉग्स आहे. तर तिला काय करायचं आहे, तिच्या मित्रांसोबत खेळायला जायचं आहे आणि आईला ती परमिशन मागत आहे. तर दोघींमध्ये काय संभाषण होतं ते बघा. मुलीचं नाव आहे रीता. रीता सेट, रीता काय म्हणते, मम्मी कॅन आय गो टू द प्ले, माय फ्रेंड्स आर ऑल गोइंग टू प्ले बास्केटबॉल, आय टू वॉन्ट टू जॉईन देम. तर ती काय म्हणत आहे, मला खेळायला जायचं आहे आणि माझे सर्व जे मित्र आहे ते बास्केटबॉल खेळत आहे, त्यामुळे मलासुद्धा त्यांना जॉईन व्हायचं आहे. मम्मी काय म्हणते, मग मम्मी सेड, हॅव यू लर्न युअर लेसन फॉर द फर्स्ट टर्म, म्हणजे तुझं फर्स्ट टर्मचा लेसन कंप्लीट झाले आहे का, लर्न झाले आहे का. रीता सेड, यस आय हॅव लर्न ऑल माय लेसन, कॅन आय गो. यस मम्मी, माझे लेसन सर्व लर्न झालेले आहेत, तर आता मी जाऊ शकते का. मम्मी सेड, व्हेन विल यू बी बॅक, मग तू कधी येणार घरी वापस. रीता सेड, वी आर प्लेइंग टू वॉच बास्केटबॉल मॅच, आय विल बी बॅक बाय 5 PM. तर मी काय करणार आहे, ती जी बास्केटबॉलची मॅच आहे ते बघणार आहे आणि 5 वाजेपर्यंत मी घरी वापस येणार आहे. मम्मी सेड, ओके धिस टाईम अराउंड आय विल लेट यू गो, मी तुला ह्यावेळेस खेळायला पाठवत आहे. बट यू कांट बी वेस्टेड अ लॉट ऑफ टाईम प्लेइंग, परंतु खेळण्यामध्ये तुझा जो टाईम आहे तो जास्त वेळ घालू नको, त्या खेळण्यामध्ये तू जास्त वेळ घालू नको. मग रीता सेड, थँक्यू मम्मी, आय नो आय वोंट वेस्ट एनी टाईम. थँक्यू मम्मी, मला माहीत आहे, आय नो आय वोंट वेस्ट एनी टाईम, मला कोणताही आता जो वेळ आहे तो वाया घालवायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने हे जे आहे डायलॉग ते तयार करायचं असते दोन व्यक्तींमध्ये. तर आता तुम्हाला लक्षात आलं असं ना आता, कारण तुमची टर्म एक्झाम आहे तर तुमच्यावरच आधारित हे डायलॉग आहे की नाही, तुमची आई म्हणेल ना तशी. तर अशा पद्धतीने हा डायलॉग तुम्हाला लिहायचा आहे. नंतर आता सेकंड बघूया. सेकंड डायलॉग आहे, अ डायलॉग बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट हू कम्स लेट. तर हा जो सेकंड डायलॉग आहे टीचर आणि स्टुडंटमधला आहे, कारण तो शाळेत वेळाने आलेला आहे म्हणून. बघा आता, स्टुडंट, मे आय कम इन सर, मी आत येऊ का सर. टीचर सेज, यस स्टँड हिअर, व्हाय डू यू कम लेट. यस, इथे उभा राहा, आणि तू का बरं लेट आलेला आहे. स्टुडंट सेज, सर इट इज बायसिकल विच मेक मी लेट, माझी बायसिकल आहे ती मला लेट करते. टीचर सेज, व्हॉट टाईम डू यू लिव्ह होम, तू घरून किती वाजता निघते. स्टुडंट सेज, आय ऑलवेज लिव्ह होम ॲट 7:45 AM, म्हणजे 7:45 मी घरून निघते. टीचर सेज, हाऊ फॉर इज युअर होम, तुझं घर किती दूर आहे. स्टुडंट सेज, इट इज अबाउट 2 किलोमीटर फ्रॉम हिअर, म्हणजे 2 किलोमीटर दूर आहे इथून. टीचर सेज, दॅट इज व्हाय यू गेट लेट, यू लिव्ह युअर होम व्हेरी लेट.
म्हणजे तू असा म्हणूनच तू लेट येते आणि तू घरून जेव्हा निघते त्यामुळे तुला लेट होतं. स्टुडंट से सर आय टेक माय ब्रेकफास्ट ॲट 7:30 कारण मी माझा जो ब्रेकफास्ट आहे तो मी 7:30ला करते. टीचर सेज व्हॉट टाईम डू यू गेट अप तू किती वाजता उठते. स्टुडंट सेज